आई कॅलेंडरवर कसल्या नोंदी करता तुम्ही? तुमच्या घरी नाही करत कॅलेंडरवर नोंद? नाही अगं मला सवय कॅलेंडरवर ना आपण महिन्यात केलेले छोटे खर्च मोठे खर्च हे लिहून ठेवायचे किंवा आपले पगार म्हणजे ड्रायव्हर वॉचमन घरात काम करणाऱ्या बायका त्यांचेही पगार लिहून ठेवायचे. ही सवय ना मला माझ्या आईने लावली. माझ्या आईचं नेहमी असं म्हणणं असायचं की खर्च करावा, खर्च करण्यात काही प्रॉब्लेम नाहीये, पण महिन्याच्या शेवटी जेव्हा हिशोब लागत नाही ना तेव्हा मग जीव वर खाली होतो आणि याचा उपयोग होतो. हे बघ आता नवीन सवय मी काय केली माहितीये, महिन्याच्या सुरुवातीलाच त्या महिन्यात कुणाचा वाढदिवस आहे, कुणाची अॅनिव्हर्सरी आहे किंवा पुण्यतिथी आहे ते सुद्धा सगळं लिहून ठेवते. हे बघ आता यांच्या आईची पुण्यतिथी आहे किंवा माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे असं लिहून ठेवलं की आठवतं वेळेवर. मला मान्य आहे हा मोबाईलचा जमाना आहे, डिजिटली सगळं लक्षात ठेवता येतं, पण तरी मला आवडतं हे असं लिहून ठेवायला. तेवढीच माझ्या आईची आठवण राहते. छान. तसं असेल तर मग आणखी एका तारखेची नोंद करून ठेवायला हवी तुम्ही. हो कुठल्या तारखेची काय म्हणतेस तू? बघा ना. अगं नाही माझ्या लक्षात आहे ते सांग ना. बरं उद्या काय तारीख आहे बघा. उद्या 9 मे. मी 9 तारीख नाही माझ्या डोक्यात प्रकाश पडत आहे सांग ना. आई अहो उद्या आम्हा चौघांच्या लग्नाला 1 महिना पूर्ण होतोय. अय्या हो की 1 महिना होतोय. मी विसरूनच गेले. बरं झालं बाई तू आठवण करून दिलीस. थँक्यू. आय न्यू इट जीवा, आय न्यू इट की तू ऑफिसला येणार. मला आनंद होतोय की तू सगळं जुनं विसरून नव्याने सुरुवात करतोस. आता सगळेच नव्याने सुरुवात करतायत म्हटल्यावर घेऊन तरी कशाला जुन्या गोष्टीला जायचं. वाह वाह जीवा, बघितलं काव्या, फक्त बहिणी बहिणी नाही भावा भावांची सुद्धा टीम असते. त्या दिवशी म्हणत होतात ना तुम्ही आणि नंदिनी की तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना, तसंच आमचं पण जीवा. मला खूप आनंद झालाय तू इथे आलायस. काय परफेक्ट टायमिंगवर आलायस तुला माहितीये. काव्या सुद्धा आता झालं, त्यांनी माझ्यासाठी साबुदाणा खिचडी आणली. ठीक म्हणून करा. नाही नको, प्रेमात शेअरिंग करायचं नसतं. आणि हा डब्बा तुझ्या बायकोने तुझ्यासाठी आणलाय, त्यामुळे तू आणि ती दोघांनी मिळून खा. माझं पोट भरलंय. बरं ठीक आहे, तुझ्यासाठी तुझी केबिन मस्त रेडी करून ठेवलेली आहे. जा केबिन मध्ये जा. आणि आज काम करायची गरज नाहीये, फक्त आराम कर. नाही अरे मी इथे काम करायला आलोच नव्हतो. मी अकाउंटंटला भेटायला आलो. आता लग्नानंतर माझ्या बायकोला काय हवं नको ते बघायला माझ्याकडे पैसे नको. त्यासाठीच भेटायला आलो होतो. काही गोष्टींचा हिशोबही लागत नव्हता, पण इथे आल्यावर सगळ्याची टोटल लागली मला. एनिवे एन्जॉय युअर फूड. मी काय झालंय. गैरसमज झालाय तुझा. तुला वाटतंय तसं काहीही नाहीये. काय करताय. हा हात पकडण्यापेक्षा ना ह्या हाताने जाऊन नवऱ्याला वाढा तुमच्या. मिसेस पार्थ देशमुख. जीवा परत मला या नावाने हात मारलीस ना तर याद राहा, जीव घेईन मी तुझा. कुठे गावी आहे मी. या नावाने मला परत हात मारलीस ना जीवा तर मी काय करेन तुला चांगलंच माहिती. एक मिनिट, हे सगळं मला सांगू नकोस. जे काय चाललंय ना माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. छान वाढवतो दिसला त्याला. छान चाललंय तुमचं. मी पाठ ना माझ्या हाताने वाटलं तर एवढी मिरची सोमते तुझ्या नाकाला. पण तू काय करतोस रे. त्यांच्या आनंद दिवसासाठी मोठे मोठे डोनेशन देतोस तेव्हा मला काय सोपायचे. एक मिनिट, मी ते माणुसकी म्हणून. माणुसकी जेव्हा आज पाचचा उपवास होता म्हणून माणुसकीच्या नात्यानेच मी त्यांना डबा द्यायला आले. समजून घे ना जरा. तुला वाटतंय तसं काही नाहीये जीवा. ऐक माझं. गाडी एका हाताने वाचत नाही जीवा. माझ्यावर चिडचिड करण्याची तू काय करतोस नाही बघ. स्वतः गाडी तुझ्या बाईकवर ना ताईला पिकअप करायला जातोस, ड्रॉप करायला जातोस. काय म्हणालास ताई. आता तू माझी जबाबदारी. तुला काय हवं नको ते मी बघेन. आपलं लग्न झालंय आता. तुला पैसे हवे असतील तर माझ्याकडे
तुमच्या लग्नाला 1 महिना होणार आहे, कसं माझ्या लक्षात आलं नाही? मलाही कळलं नाही 1 महिना कसा गेला ते. जुनं आठवायला नको, पण कशा आलो होतो आम्ही घरात? हो का? 1 महिन्यापूर्वी कसं वातावरण होतं या घरात, पण आता सगळं बरं चाललं. म्हणजे बघ ना, जीवा ऑफिसला जायला लागलाय, काव्याला तू आज चक्क ऑफिसमध्ये पाठवलंयस पार्थसाठी डबा घेऊन. पार्थ ही मैत्रीचा हात पुढे करतोय आणि तू तर हे लग्न मनापासून स्वीकारलंयस. एकूणात काय प्रगती आहे, हो की नाही? हे मला सांग, उद्या 1 महिना झालाय हे फक्त तुझ्याच लक्षात आलंय का? आय थिंक सो. अजून तरी बाकी कोणाच्या लक्षात नाही आलंय बहुतेक. बुद्धूच आहेत सगळे, म्हणजे त्यात मी पण आल्या. अरे पण मला खरंच असं वाटलं होतं की पार्थच्या लक्षात यायला हवं होतं. आता ते हवेत असतील. त्यांची बायको गरमागरम साबुदाण्याची खिचडी घेऊन गेली त्यांच्यासाठी. कामावर असलेल्या नवऱ्यासाठी बायको डबा घेऊन जाते, हा आनंद काहीतरी वेगळा असू शकेल. अगदी खरंय. मला तर वाटतंय काव्याबरोबर बसून पार्थ खिचडी खातच असेल, म्हणूनच त्याच्या लक्षात आलं नसेल. असू शकेल. मी तुझी जबाबदारी नाहीये. मी काय घेऊ तुझी जबाबदारी? तुझी जबाबदारी घ्यायला तुझा नवरा आहे ना हक्काचा. फिरायचं असेल तर छान त्याच्या मागे बसून बाईक वरून जातेस ना फिरायला. ऐक जरा, तुला सर्वांना मी त्या दिवशी पार्टला सांगितलं मला बाईक वरनं सोडा म्हणून, पण ना मी त्यांच्या बाईकवर बसले ना त्यांच्या कारमध्ये. हॅलो म्हणतात ते तुझ्याकडे तुझे रंग उतरत चालले. माझी ताई बेटर आहे ना तुझ्यापेक्षा, आहेच. म्हणजे तुला वेळ माझा खरं माझी काय गरज आहे, हो ना? आणि प्रेमाचा रंग ना त्याच दिवशी उतरला होता ज्या दिवशी तू दादाच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यातून काढायला टाकी घालता. उलट मी म्हटलं पाहिजे, तुला हवा तसा नवरा मिळालाय अगं, जो स्वतःच्या पायावर उभा आहे, वेल सेटल्ड आहे. असाच नवरा हवा होता ना तुला आयुष्यात. माझ्यासाठी थांबायला लागलं तर वैतागायची. आणि त्या दिवशी त्याचा फोन सुरू असताना त्याचं वॉलेट हातात घेऊन त्याच्यासाठी थांबली होतीस, तेव्हा काही नाही वाटलं तुला? शट अप! एक शब्द बोलू नकोस. आणि करेक्ट बोललीस, टाळी एका हाताने वाजतच नाही. एकीकडे दाखवायचं की माझ्यासाठी थांबलीस आणि दुसरीकडे त्याच्यासाठी कॉफी आणायची, त्याच्यासाठी डबा आणायचा. आता तुझं बोलू जेव्हा प्रत्येक वेळी अर्धवट काहीतरी बघून अर्धवट काहीतरी ऐकून काही समज करून घेणं बंद कर आता. पार्थने त्यांचं वॉलेट माझ्या वॉर्डरोब मध्ये ठेवलं होतं, त्याचा जाब विचारायला त्यांच्यासमोर उभी होते मी त्यांचं वॉलेट घेऊन. हाऊस नाहीये मला बायकोसारखं आता वॉलेट घेऊन द्यायची. त्यांच्यासाठी कॉफी बनवली मी, तेही नंदिनी ताईने फोर्स केला म्हणून. आज त्यांच्यासाठी डबा घेऊन आले, तेही नंदिनी ताईने सांगितलं म्हणून. अच्छा, एवढा ऐकतेस तू माझ्या बायकोचा? माझ्या बायकोने सांगितलं म्हणून तू डबा आणलास. छान आहे ग. नाही, माझ्या बायकोला ना सगळ्यांचीच काळजी असते. किंवा पास रे, नको नाही एवढं तोडून बोलून. माझं चुकलं पण डबा घेऊन यायला नको होतं, पण प्लीज तू काही गैरसमज करून घेऊ नकोस जीवा. प्लीज प्लीज, मला त्रास होतोय रे. त्रास होतोय ना? मग एक काम कर ना, माणसाने ना कुठेतरी फिरून यावं. उभी जा, तुझ्या नवऱ्यासोबत फिरून ये कुठेतरी, छान वाटेल. एक काम कर ना, तुझ्या नवऱ्यासोबत ना तू आपण ज्या ठिकाणी फिरायला जायचो ना त्या ठिकाणी फिरायला असत. हँगिंग गार्डन, डायमंड पॉइंट, वरळी सी फेस. आता ना बाहेर खूप ऊन असेल, त्यापेक्षा तुम्ही काम का नाही करत? दोघेही बसता थंड हवेच्या ठिकाणी जा फिरायला. हनीमूनला मिसेस पार्थ देशमुख. जीवा निघून गेला, आपल्या पण थांबल्या नाही. रम्या कुठे गेली काय माहिती. घरची खिचडी म्हणजे आहा, त्यात काव्या स्वतः माझ्यासाठी घेऊन आल्यात म्हटल्यानंतर काय विषयच नाही. पण काव्याला थँक्यू म्हणायचं राहूनच गेले या जीवाच्या नादात. फोन करतो. काव्याचा फोन इथेच राहिला. बाप रे, आता या मलाच दोष देणार, आता मलाच म्हणणार कशाला फोन चार्जिंगला लावायचा, तुमच्यामुळे फोन राहिला. काय करू, कसं कळवू यांना? नंदिनीचा फोन उचलून सांगू का यांना काव्या विसरून गेला फोन? काय ग, दिलीस ना खिचडी त्यांना की विसरलीस? खिचडी दिली, पण जे विसरायचं नाही तेच विसरून गेलं. पार्थ, एक मिनिट. हॅलो. काय रे पार्थ, काव्याचा फोनही आता तू उचलायला लागलायस की काय? चांगलंय चांगलंय. काही पण काय. नाही, आई म्हणतात ते बरोबर आहे. चांगलंय चांगलंय. मी दोघी काही काय बोलताय,
काव्या इथे फोन विसरून गेल्यात म्हणून मी उचललाय फोन. कठीण आहे बाई, तू आणि काव्या दोघही विसरभोळे. एक मिनिट आहे, मी काय विसरलोय? अच्छा, मग सांग उद्या काय स्पेशल आहे बरं? उद्या 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 काय आहे? जागतिक स्वच्छता दिन आहे. काय काय झालं असायला? मी आता नेटवर सर्च केलं तर उत्तर आलं जागतिक स्वच्छता दिन. हा. वा, छान. मग एक काम करते, चांगलं. उद्या तुला आणि काव्याला ना घराची साफसफाई करायला लावते. जागतिक स्वच्छता दिन म्हणे. सर उद्याची मीटिंग कन्फर्म आहे ना? उद्या लंच नंतर ना? हो सर. हो. सर यावर अर्जंट सही आहे. अरे उद्या आमच्या लग्नाला 1 महिना पूर्ण होत आई, माझ्या लक्षात आलंय. चला, गंगेत घोडं नालं. तर उद्याची मीटिंग कॅन्सल. अहो पण सर मी ऑफिसला येईन पण लवकर जाईल. उद्या लग्नाला 1 महिना पूर्ण होत. तुम्हाला काय झालंय हसायला? आता लक्षात आलंय ना तुझ्या, मग काहीतरी प्लॅनिंग कर. प्लॅनिंगचं नंतर बघू, आधी काव्याला फोन येऊन द्यायचा आहे. त्यांनाही सांगतो उद्या आपल्या लग्नाला 1 महिना पूर्ण होतो. एक चूक, तू फोन देऊन ये काव्याला, पण हे असं स्वतःहून सांगू नकोस. तिचं तिला लक्षात येते का हे बघूया, नाही तो ओरडा खाशील उगाच. हो आई, आता ठेवू का फोन? काव्याला फोन घेऊन देतो. आणि हो, खिचडी खूप कमाल झाली होती. अरे ती तर आवडली ना तुला? छान. बाय. बाय. आई अहो तुम्ही हे राहू द्या, मी करते. अगो काय घरातली सगळी कामं तूच करणार आहेस ना? आम्ही काय बसूनच राहायचंय की काय? मी सरबत आणले तुमच्यासाठी, तेवढं तर घ्या, तोपर्यंत मी करते. सरबत तर हवंच होतं. थँक्यू. मस्त झालंय. खरंच काय लकी आहे ना मी, मला तुझ्यासारखी सून मिळाली आहे. उलट मी लकी आहे की मला तुमच्यासारखी सासू मिळाली. किती कौतुक आहे तुम्हाला माझं. तुम्हाला माहिती नाही, सगळ्या मुलींना लग्नाआधी बागुलबुवा दाखवला जातो सासूच्या नावाचा. त्यामुळे प्रत्येक मुलगी नर्वस असते की लग्नानंतर माहित नाही कशी सासू मिळणार. पण तुम्ही अपवाद आहात सगळ्या. असं काही नाही का? हे बघ, मला फक्त सून म्हणून नाही, एकूणातच तुझं कौतुक वाटतं. म्हणजे इतरांना मदत करण्यात तू बिलकुल हातचं राखत नाही. आता बघ ना, फक्त तुझाच नाही तर काव्या आणि पार्थचा संसार सावरण्यासाठी तुला किती मदत करतेस. आता माझा पार्थ आज ऑफिसमध्ये बसून आनंदाने खिचडी खातोय, हे तुझ्यामुळे. जीवा सुद्धा आज आनंदाने ऑफिसला गेलाय तुझ्याचमुळे. आई बास पुरे आता. उलट मला आनंद या गोष्टीचा होतोय की महिन्याच्या सुरुवातीला बिघडलेल्या गोष्टी आता महिन्याच्या शेवटाला का होईना पण सुधार. मग खरं तर 1 महिना होतो ह्याचा सोहळा करायला हरकत नाही. आई खरं सांगू का, मी थोडीशी स्केप्टिकल आहे या बाबतीत. म्हणजे माझं ठरतच नाहीये की 1 महिना होतोय लग्नाला, त्याचा सोहळा करावा, सेलिब्रेशन करावं की नाही. असं कसं? अगं मी तर म्हणते की जंगी सेलिब्रेशन झालं पाहिजे. काय शॉपिंग कसं झालंय? शॉपिंग मस्त झालं. हे बघ ना, पार्टीची सगळी तयारीच करून आलीये मी. आणि आल्या आल्या काय हे कानावरती पडतंय माझ्या. काय ग नंदिनी, तू एवढी का घाबरतेस सेलिब्रेशनला? मी तर म्हणते उद्या मस्त पार्टी करूया आणि 1 नाही 2 केक कापूया. अशा काय बघताय तुम्ही दोघी माझ्याकडे? बरं, उद्याची पार्टी माझ्याकडून फक्त झालं. नाही म्हणजे हे बघ नंदिनी, नाही मला अगदीच मान्य आहे की मी खूप चिडचिड करते, रागवते, आरडाओरड करते, पण माझ्या मनात सुद्धा माया आहेच ग. अगं पार्थ आणि जीवा माझे सख्खे भाचे आहेत. लहानपणापासून खेळवलं मी त्यांना. मग आता मला सांग, त्यांच्या आयुष्यातला एवढा मोठा टप्पा आहे आणि मी तो सेलिब्रेट नाही करायचा, पुढाकार नाही घ्यायचा त्याच्यात. तू का गप्पा आहेस मानी? मला सांग, आपल्या देशमुखांच्या घरामध्ये आपण काही कमी सोहळे साजरे केलेत का? हे मात्र खरंय. सोहळा म्हटला की आपल्या घरातले सगळे उत्साहात असतात. बर, मी तयार आहे. नंदिनी, आता तूच ठरवलंय. नाही म्हणजे मला आवडेलच, पण जीवा बाकीचे सगळे. आणि मागच्या वेळी कसं झालं, मिथून दादांनी लग्नाच्या फ्रेम्स करून आणल्या फोटोच्या. घरात खूप वाद झाला त्यावर. कसं आपल्याला आवडत नाही. माझं काम कराल का? हा फोन काव्याला द्याल का? कुठे आहात तुम्ही? क्लासरूम मध्ये. क्लासरूम मध्ये? काय झालं जीवा? कसा होता पहिला दिवस सांग ना.